Hello friends, welcome to the House of Trades. So let's see how market works today and उद्यासाठी ही प्लॅन करूयात ट्रेड्स. सो आज निफ्टीने ऑलमोस्ट 140 पॉइंट्स गेन केलेत अँड सेन्सेक्सनेही 446 पॉइंट गेन्स केलेत. अँड लास्ट एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्येही मी एक्सप्लेन केलं होतं की जर तुम्ही निफ्टीचा 446 शॉर्ट करत असाल तर तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो ॲज इन. जर तुम्ही आज मॉर्निंगला देखील 10च्या अराउंड शॉर्ट केला असतात 440 26,000 पी तर तुम्हाला ऑलमोस्ट 40 पॉइंट्सचा प्रॉफिट झाला असता यामध्ये. सो लेटेड बी आपण बघूयात निफ्टीचा उद्यासाठी प्लॅन करूयात. निफ्टी अजूनही त्याच्या अपट्रेंड मध्येच आहे. जर तुम्हाला टार्गेट्स हवे असतील तर त्याचे अपसाइडला निफ्टी अजूनही अपट्रेंड मध्येच आहे त्याच्या आणि त्याचा नेक्स्ट टार्गेट जो असणार आहे तो 26,300 असणार आहे. आणि उद्या जर ह्या झोनमध्ये ओपन होत असेल, फ्लॅट ओपन होत असेल तर तो डायरेक्टली अप्रोच करू शकतो 26,300ला आणि इथे थोडासा होवर करून त्यानंतर ब्रेकआउट जर भेटला तर 26,437 पर्यंत जाऊ शकतो. ही जी लेवल आहे ही आपण फिबोनाचीच्या एक्सटेंडेड टूलने काढलेली आहे. सो ते मी तुम्हाला पुन्हा कधीतरी शिकवेल ते कसं करतात ते त्याच्यावरून. आणि आफ्टर दॅट अगर इथे जर गॅप फ्लॅट ओपन होऊन जर मार्केट खाली येत असेल तर इथे काही ट्रेड करण्याची गरज नाहीये. जस्ट वेट अँड वॉच टिल द 25,800 कारण जर मार्केट इथून खाली येत असेल तर हे खूप चॉपी मार्केट असणार आहे. इथे तुम्ही ट्रेड करणं म्हणजे मी सजेस्ट नाही करणार की उद्या डाऊन ट्रेंडसाठी ट्रेड करा म्हणून. सेम फॉर द जर मार्केट इथून जर खाली जात असेल 25,800च्या इथून जर खाली जात असेल तर आय एम शुअर की डाऊन ट्रेडसाठी तुम्ही ट्रेड करू शकता. अँड सेम फॉर द सेन्सेक्स एज वेल. सेन्सेक्समध्येही सेम सिच्युएशन आहे. जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला ह्या 26,500च्या खालीच ट्रेड करू शकता डाऊन साईडला. त्यामध्ये जोही झोन आहे त्यामध्ये ट्रेड करणं अजिबात म्हणजे मुश्किल असणार आहे, अजिबात सोपं नसणार आहे. त्यामुळे हा अवॉइडच करा फॉर द डाऊन साईड ट्रेंड टिल द ट्रेंड इज बेंड. ओके. सो आफ्टर दॅट वी कॅन सी द ऑप्शन चेन. जर आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती त्यामुळे आपल्याला नेक्स्ट एक्सपायरी बघावी लागेल. ऑप्शन चेन मध्ये आपण मेजरली ओवाय चेंज जो आहे तो बघतो आहे. ओवाय चेंज तुम्ही बघू शकता की कॉल शॉट्स एवढे आहेत जे चेंज झालेत, ॲज इन शिफ्ट झालेत. हे लोक करंट एक्सपायरी पासून नेक्स्ट एक्सपायरी पर्यंत ते रोल ओव्हर करतात. त्यामुळे त्यांचा जो ओवाय चेंज आहे तो वाढलेला आहे ड्रास्टिकली. तर मग जो पी साईड जो आहे, पी शॉर्ट जे केलेत लोकांनी ते 7,000, 3,000, 35,000, 3,500 असे आहेत. आणि जे पुट शॉर्ट्स आहेत, कॉल शॉर्ट्स आहेत ते 700, 530 हे त्याच्या कम्पॅरेटिव्हली 10% पण नाही आहेत. त्यामुळे मेजरली मार्केट हे अपट्रेंडिंगच असणार आहे. सो प्लॅन ॲज पर द अपट्रेंडिंग प्लॅन. अँड उद्या मी मॉर्निंगला मार्केट अपडेट्समध्ये ओपनिंग अँड लेवल्सही पुन्हा टाकेल. सो जर तुम्हालाही असं मार्केट अपडेट्स हवे असतील तर आजच फॉलो करा, जॉईन करा व्हॉट्सअप कम्युनिटी हाऊस ऑफ ट्रेड. थँक्यू. डन फॉर द डे. थँक्यू.